नमस्कार मित्रांनो. खूप खूप स्वागत आहे तुमचं या डेटाब्रिक्सच्या सीरीजमध्ये. डेटाब्रिक्स हे एक असं प्लॅटफॉर्म आहे, जे Apache Spark ह्याच्यावरती बिल्ड केलेलं असल्यामुळं जो लार्ज व्हॉल्यूमचा डेटा असतो, तो आपण चांगल्या पद्धतीने प्रोसेस करू शकतो. आता हे कशासाठी महत्त्वाचं आहे? जेव्हा आपण डेटा म्हणतो, तेव्हा आपल्याला वेगवेगळे क्षेत्र माहिती आहे. डेटा इंजिनिअरिंग झालं, डेटा अॅनालिटिक्स झालं, डेटा सायन्स झाली आणि मग हे सगळे कंबाईन करण्याचं काम एका टूलवरती होत असेल तर ते किती चांगलं आहे. त्याचसाठी डेटाब्रिक्स हे एक जबरदस्त प्लॅटफॉर्म आहे. हे आपण प्रॅक्टिकली डेटाब्रिक्स या फ्री टूलमध्ये आपल्याला काही खर्च न करता आपण कशा पद्धतीने प्रॅक्टिकली शिकू शकतो ते ह्या सिरीजमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. आज आपण डेटाब्रिक्सचं इंटरफेस किंवा आपण कसं रजिस्टर करू शकतो डेटाब्रिक्सच्या फ्री एडिशनसाठी ते बघणार आहोत. आणि मग त्यानंतर डेटाब्रिक्स इंटरफेस बघून ज्याच्यात आपण कोणत्या कोणत्या गोष्टी करू शकतो ते आज बघणार आहोत. तर चला तर मग सुरुवात करूया. आता सर्वात प्रथम एक URL मी तुम्हाला देतोय जे डेटाब्रिक्सचं जे फ्री एडिशन आहे. URL मी व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ती तुम्ही ओपन करून हे पेज येईल जिथं तुम्हाला डेटाब्रिक्स बद्दल बऱ्याच गोष्टी इथं दिसतील. परंतु यासाठी फक्त आपण फ्री व्हर्जन जे आहे ते आपण करणार आहोत. त्यासाठी इथं साइन अप फॉर फ्री एडिशन म्हणायचं आहे. साइन अप फॉर फ्री फ्री एडिशन म्हणजे इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या फक्त ईमेल आय डीवरती आपण रजिस्टर करू शकतो. कोणतंही क्रेडिट कार्ड वगैरे किंवा कोणतंही काही इन्फॉर्मेशन द्यायची गरज नाहीये. एकदम फ्री आपण रजिस्टर करू शकतो. त्यात आपण त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला असं इथं येईल की साइन अप फॉर फ्री एडिशन. आता आपण कंटिन्यू विथ गुगल म्हणू शकतो किंवा दुसरं मायक्रोसॉफ्टचं ईमेल असेल किंवा दुसरा कोणता ईमेल आय डी असेल त्याच्यानुसार. तर आता मी इथं कंटिन्यू विथ गुगल करतो आणि मग माझा एक ईमेल आय डी देतो. आता आपला ईमेल आय डी दिल्यानंतर ही एक स्क्रीन येईल. इथं तुम्ही तुमची कंट्री सिलेक्ट करू शकता आणि याचं नाव तुम्हाला वाटलं तर आपण चेंज करू शकतो. आणि इथे आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. हे कंटिन्यू केल्यानंतर डेटाब्रिक्सची जी वेबसाईट आहे तिथं जे टूल आहे ते ओपन होईल. आता लॉग इन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की आता आपल्याला हे जे आहे ते यात पूर्ण हा इंटरफेस दिसतोय. म्हणजे याच्यात आपल्याला काय काय करता येईल त्यासाठी सर्व ऑप्शन्स इथं अवेलेबल आहेत. मग आता आपल्याला पहिली गोष्ट अशी करायची की आता हा इंटरफेस आहे तो आपण एकदा गो थ्रू करूया. म्हणजे मी तुम्हाला याच्यात काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहे आणि याचं काय आपण करू शकतो ते आता आपण बघूया. तर सर्वात प्रथम आपल्याला इथं ही वेलकम स्क्रीन आहे जिथं आपल्याला काही डेटा अपलोड करू शकतो आपण किंवा काही पब्लिक डेटा सेट अवेलेबल आहे तो घेऊ शकतो. किंवा अजून काही त्यांचे बेसिक कोर्सेस आहे ते आपण इथं करू शकतो. SQL अँड डेटा अनालिटिक्स ऑन डेटाब्रिक्स, डेटा इंजिनिअरिंग ऑन डेटाब्रिक्स वगैरे. तर हे आपण गो थ्रू करून आपण आपलं स्किल इथे आपल्याला ह्या डेटाब्रिक्सबद्दल आपण अजून इम्प्रूव्हमेंट करून. तर लेफ्ट साईडला तुम्हाला हा जो सेक्शन दिसतोय इथं वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. आता पहिली गोष्ट आहे ती वर्कस्पेस. आता वर्कस्पेस म्हणजे काय असतं की आपण जे काही काम करणार आहोत म्हणजे साधारणपणे आपल्याला ज्या ज्या गोष्टी करायच्या आहे म्हणजे एखादा प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे त्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला काही फाईल्स ठेवायच्या वगैरे तर ते म्हणजे वर्कस्पेस असेल. म्हणजे जे काही आपलं काम असेल ते ॲज अ वर्कस्पेसमध्ये आपण इथे करू शकतो. आता इथं तुम्ही बघू शकतात की रिपॉझिटरी असतात, शेअर्ड म्हणून असतं ऑप्शन्स की जे काय आपण शेअर करतो ते युजर्स असतात आणि बाकीचे फेवराइट्स त्याच्यानंतर थ्रॅश वगैरे. तर ह्या सर्व गोष्टी आहे जिथं आपण हे नवीन प्रोजेक्ट आपण क्रिएट करू शकतो. जसं की इथून बघू शकता तर नवीन फोल्डर क्रिएट करू शकतो, नवीन फाईल क्रिएट करू शकतो. जे काही गोष्टी आहेत त्या आपण इथे क्रिएट करून आपल्या वर्कस्पेसमध्ये आपण सर्व काही गोष्टी इथं सेव्ह होतील जे काही आपण काम करणार आहे ते. त्यानंतर दुसरा एक सेक्शन आहे आता रिसेंट सोडा. त्यानंतर कॅटलॉग जो आहे तर कॅटलॉग म्हणजे काय असतं की आता तुम्हाला डेटाबेस आपण SQL डेटाबेसेस केलेले असतील. तर SQL मध्ये तुम्हाला स्कीमा म्हणून डेटाबेस स्कीमा म्हणून एक ऑप्शन असतो की जिथं वेगवेगळे डेटाबेस टेबल स्टोअर असतात. तर त्याच टाईपचं हे कॅटलॉग म्हणून आहे. आता इथं तुम्ही बघू शकतात की इथं वर्कस्पेस मध्ये तुम्हाला वेगवेगळे डेटाबेस म्हणजे सिस्टम ह्यात हे जे आयकॉन दिसतात वेगवेगळे म्हणजे हा डेटाबेस आहे आणि त्यात हे वेगवेगळे टेबल्स आहे. आता हे सॅम्पल डेटाबेसेस आणि टेबल्स दिलेले आहे. तर ह्या कॅटलॉगमध्ये आपण साधारणपणे जे काही गोष्टी असतील इथं त्या आपण इथं बघू शकतो. आपल्याला काही नवीन डेटाबेस ऍड करायचा आहे किंवा डेटा ऍड करायचा आहे तर आपण इथं क्रिएट कॅटलॉग म्हणू शकतो
किंवा काही डेटा आपण अपलोड करू शकतो, तो इथं आपण करू शकतो. ते आपण पुढे प्रॅक्टिकली बघणारच आहोत. त्यानंतर हे झालं म्हणजे आपलं डेटाबेस, काइंड ऑफ अ डेटाबेस, की जिथं आपला सर्व काही डेटा आहे तो स्कीमामध्ये डिफरंट टेबलच्या स्वरूपात स्टोअर केला जाईल आणि जो आपण पुढे यूज करू शकतो. त्यासाठी हे कॅटलॉग आहे. त्यानंतर जॉब्स अँड पाईपलाईन्स. आता जॉब्स अँड पाईपलाईन्स मध्ये काय असतं, की आता डेटाब्रिक्स हा एक असं टूल आहे की जिथं आपण डेटा इंजिनिअरिंग पण करू शकतो, डेटा अनालिटिक्स पण करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला डेटा इंजिनिअरिंग म्हणजे काय आहे, की डेटा इंजिनिअरिंगमध्ये आपण कसं डेटा वेगवेगळ्या ठिकाणाहून घेतो आणि त्यानंतर आपण तो प्रोसेस करतो किंवा लोड करतो वगैरे. तर त्यासाठी इंजेक्शन पाईपलाईन म्हणून एक पहिली गोष्ट आहे. इंजेस्ट डेटा फ्रॉम ॲप्स, डेटाबेस किंवा फाईल्स. म्हणजे कुठेतरी दुसऱ्या सोर्समध्ये डेटा फाईल्स आहे, त्या आपल्याला घ्यायच्या आपल्या ह्या टूलमध्ये आणि मग त्या टूलमध्ये घेण्यासाठी आपल्याला हे इंजेक्शन म्हणजे एक्सट्रॅक्शन ऑफ द डेटा करायचे. आणि त्यानंतर पाईपलाईन. आता पाईपलाईन काय असतं, की ज्या एक्स्ट्रॅक्ट केलेला जो डेटा आहे ते त्यानंतर त्याला ट्रान्सफॉर्म करायचं आहे किंवा लोड करायचं आहे. ट्रान्सफॉर्म म्हणजे काय, वेगवेगळे ऑपरेशन्स करायचे त्याच्यावरती. तर ते आपण एसक्यूएल किंवा पायथॉन हे यूज करून आपण हे इटीएल पाईपलाईन करू शकतो. एक्स्ट्रॅक्ट, ट्रान्सफॉर्म, लोड. आणि शेवटी जे आहे जॉब्स. आता जॉब्स म्हणजे आपण जे काही पाईपलाईन्स इथं क्रिएट करणार आहोत त्या एक्झिक्यूट करण्याचं काम हे जॉब्समध्ये करायचं असतं आपल्याला. म्हणजे काही क्वेरीज असतील, काही पाईपलाईन्स असतील, काही नोटबुक फाईल्स असतील, त्या सर्व आपल्याला एक्झिक्यूट करण्याचं काम हे जॉबमध्ये होतं. इथं आपल्याला काय करायचंय, तर आपण साधारणपणे डेली जॉब्स आपण एक्झिक्यूट करू शकतो, वीकली करू शकतो, मंथली करू शकतो, जशी रिक्वायरमेंट असेल तसं. हे आपण पुढे बघणारच आहोत की कसं करायचं. आणि त्याचं मग जे आपण क्रिएट करू ते सर्व इथे खाली डिस्प्ले होईल. जॉब रन्स वगैरे असतात, की कशा पद्धतीने आपण काही जॉब एक्झिक्यूट केलेले असेल तर ते कधी एक्झिक्यूट झाले वगैरे, याचं सर्व इन्फॉर्मेशन इथं आहे. त्यानंतर कम्प्युट म्हणून एक ऑप्शन आहे. ह्या कम्प्युटरमध्ये बेसिकली आता फक्त एक सर्व्हरलेस स्टार्टर. आता ही फ्री एडिशन असल्यामुळं आपल्याला इथे जास्त ऑप्शन येत नाही. परंतु जर तुमचं बिझनेस एडिशन असेल तर तुम्हाला जेव्हा ॲक्च्युअल काम करायचं असतं तेव्हा प्रोसेसिंग सर्व्हर जास्त दिलेले असतात किंवा गरजेचे असतात, त्यामुळे त्यानुसार ते भेटतात. आता इथं काय आहे, 2x स्मॉल, फक्त स्मॉल साईज दिलेली आहे. परंतु ठीक आहे, आपल्याला प्रॅक्टिकल करण्यापुरते आपल्याला हे टूल नेमकं काय कसं वर्क होतं त्यासाठी हे सफिशियंट आहे. आपण इथे जास्त काही करणार नाहीत. हे फक्त आपल्याला दिलेलं आहे बाय डिफॉल्ट, ते आपण यूज करणार आहोत. त्यानंतर मार्केट प्लेस. आता मार्केट प्लेस म्हणजे काय, की डेटाब्रिक्सने वेगवेगळ्या टूल्स बरोबर इंटिग्रेट केलेले किंवा पार्टनर केलेले. त्यात तुम्हाला मग कोणत्या कोणत्या डेटाला कनेक्ट करू शकतो वगैरे. मग त्यासाठी आपल्याला हे टूल्स दिलेले. मग त्यासाठी आपण हे जेवढे काही ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्या ऑप्शन्सचा यूज करून आपण ह्या टूलमध्ये आता तुम्ही बघू शकता की पार्टनर कनेक्ट इंटिग्रेट म्हणजे फायट्रेन म्हणा किंवा पॉवर बीआय डेस्कटॉप म्हणा, टॅब्ल्यू. म्हणजे जर तुमचं पॉवर बीआयला कनेक्ट करायचं असेल हे टूल तर ते करू शकतो आपण. असे बरेचसे जे जे काही टूल्स आहे, मॉडेल्स आहेत, म्हणजे जे म्हणतो ना AI, जे आता एजंट्स आले, त्याला आपण कनेक्ट करू शकतो. ह्या जसे जसे आपण पुढे जाऊया तसं तसं आपण हे शिकण्याचा प्रयत्न करूया. त्यानंतर एसक्यूएलचं एक सेक्शन आहे जिथं एसक्यूएल एडिटर अवेलेबल आहे ते. आता एसक्यूएल म्हणजे जर तुम्ही एसक्यूएल केलेलं असो, ओरॅकल म्हणा, एसक्यूएल सर्व्हर म्हणा, तर तुम्हाला ते वेगळे टूल्स इन्स्टॉल करावे लागतात. आता डेटाब्रिक्स हा असा एक प्लॅटफॉर्म आहे की जिथं सर्व काही अवेलेबल आहे. म्हणजे इथे तुम्हाला सिलेक्ट क्वेरीज लिहू शकतो, क्रिएट टेबल क्रिएट करू शकतो वगैरे, असं आपण यूज करू शकतो. आणि आपल्याला इथं काही टाईप केलं, आता हे ए आय इंटिग्रेटेड म्हणजे काय, आपण काही टाईप केलं तर आपल्याला इथे ऑटोमॅटिक जनरेट करण्याचं काम करू शकतं ते विथ AI. म्हणजे एखादी क्वेरी आपण लिहिण्याचा प्रयत्न करत होतो तर ते आपल्याला ते पुढं हेल्प करू शकतो. तर त्यासाठी हे एसक्यूएल एडिटर आहे, हे आपण एडिट रन करून इथं खाली आउटपुट बघू शकतो. त्यानंतर क्वेरीज. आता क्वेरीज मध्ये आपल्या ज्या काही क्वेरीज आपण मोठ्या मोठ्या क्वेरीज असतात, आता साधारणपणे जेव्हा आपण प्रोजेक्टमध्ये काम करतो तेव्हा आपण काही क्वेरीज लिहिल्या तर साधारणपणे आपण आपल्या लोकल सिस्टममध्ये सेव्ह करून ठेवतो. तर ते न करता ह्या गोष्टी, सर्व काही गोष्टी आहेत त्या इथं ऑटोमॅटिक सेव्ह होतील. म्हणजे तुम्हाला लोकली काही करायची गरज नाही आणि कुठं काही डिलीट होण्याचं पण टेन्शन नाही, की आपल्याला काही क्वेरीज आपण लिहिल्या परंतु आपण त्या सेव्ह करण्याचं विसरलो वगैरे. तर हे ऑटोमॅटिक सेव्ह होऊन इथे आपल्याला त्या क्वेरीज अवेलेबल राहतील. म्हणजे काही नवीन स्टोअर प्रोसिजर्स लिहिल्या आणि त्या आपल्याला ठेवायच्या तर त्या इथे सेव्ह राहतील. आणि त्यानंतर डॅशबोर्ड्स.
आता जसं की मी सांगितलं की तुम्हाला जर डेटा अनालिटिक्स ह्या सेक्शनमध्ये आहे तर तुम्ही इथे डॅशबोर्ड्स पण क्रिएट करू शकता, जसं की आपण पॉवर बीआय मध्ये करू शकतो, टॅब्ल्यू मध्ये करू शकतो. सिमिलरली वेगवेगळे डेटा इथं डॅशबोर्ड्स आपण क्रिएट करू शकतो. आता तुम्ही एखादा सॅम्पल ओपन केला इथं, तर ह्या सॅम्पल डॅशबोर्डमध्ये तुम्ही बघू शकता की बऱ्याच गोष्टी अवेलेबल आहे इथं, म्हणजे कसं क्रिएट करायचं वगैरे. आणि आता इथं हा वेअरहाऊस इज स्टार्टिंग, कारण मी पहिल्यांदाच हा ओपन करतोय, त्यामुळं इथं तुम्हाला ह्या सर्व गोष्टी इथं दिसतील. फिल्टर्स आहेत, त्यानंतर हे केपीआयज आहेत आणि अजून काय काय येतील. तर हे लोड होईल, वेगवेगळे ऑप्शन्स आहे, खूप पॉवरफुल आपण डॅशबोर्ड्स क्रिएट करू शकतो. त्यामुळेच तुम्ही बघू शकता की आता याच्यात बघा कसे डॅशबोर्ड्स क्रिएट केलेले आहेत. आपण काही फिल्टर्स ऍड करायचे असेल तर आपण इथून ऍड करू शकतो. बऱ्याच गोष्टी आहेत जे आपण करू शकतो, ते आपण पुढे बघणारच आहोत. त्यानंतरचं सेक्शन आहे तो जेनी. आता जेनी म्हणजे एक ए आय टूल आहे त्यांचं, जे डाटाब्रेकच्या इंटिग्रेटेड आहे. आणि त्यात तुम्हाला सेपरेटली नवीन नवीन गोष्टी आपण ए आय एजंट्स म्हणतो ना आपण, ती बिल्ड करायची असेल तर ते आपण हे यूज करू शकतो. आणि त्यानुसार मग ते ए आय जनरेटेड रिप्ले आपल्याला भेटतील. त्यानंतर अलर्ट्स आहेत की आपल्याला काही अलर्ट्स क्रिएट करायचे. तर आपण इथे अलर्ट क्रिएट करू शकतो, जेव्हा प्रोजेक्टमध्ये आपण लाईव्ह प्रोजेक्टमध्ये काम करतो त्यावेळेस आपल्याला हे पाहिजे असतात. तर ते आपण क्रिएट करू शकतो. त्यानंतर क्वेरी हिस्ट्री आहे, आपण काय काय केलेलं आहे आतापर्यंत त्या सगळं इन्फॉर्मेशन इथे डिस्प्ले होईल. एसक्यूएल वेअरहाऊस, जसं की कम्प्युटरमध्ये सांगितलं मी तुम्हाला, तर इथं आपल्याला ते एकच ऑप्शन आहे. जर आपल्याकडं प्राईम एडिशन असेल तर आपण एसक्यूएल वेअरहाऊस आपण क्रिएट करू शकतो. त्यानंतर डेटा इंजिनिअरिंग तुम्हाला सांगितलं, इथं डेटा इंजिनिअरिंगमध्ये जॉब रन्स असतात काय, आपण हे जे पाईपलाईन्स क्रिएट केले आणि त्याचे जॉब्स क्रिएट केले तर ते आपल्याला इथे दिसतात. डेटा इंजेक्शन म्हणजे आपण वेगवेगळ्या तुम्ही आता बघू शकतात की वेगवेगळे कनेक्टर्स आहे, सेल्स फोर्स आहे, एस ए पी बी डी सी आहे, सर्व्हिस नाव, गुगल अनालिटिक्स, एसक्यूएल सर्व्हर, असे बरेचसे जे टूल्स आहे त्याला आपण कनेक्ट करून डेटा एक्स्ट्रॅक्ट करू शकतो किंवा डेटा घेऊ शकतो. आणि हे आहे ए आय एम एलचं प्लेग्राऊंड एक्सपेरिमेंट्स. आता ह्या ॲडव्हान्स गोष्टी आहे, आपल्याला याच्या किती फ्री एडिशनमध्ये यूज करायला भेटत आहे ते आपण बघूया. परंतु साधारणपणे हा एक इंटरफेस आहे जो आपण डेटाब्रिक्समध्ये बघितला. आणि याची आपण हळूहळू आता पुढे सुरुवात करूया. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की टाका. ज्याला डेटाब्रिक्स शिकायचं आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा.